नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अभिषेक ठिगळे. तर PSIचा पेपर 2 आपण बघतो 17 जुलैला 2022 साली झालेला. त्यातले मॅथ रिजनिंगचे प्रश्न आज आपण या लेक्चरमध्ये बघणार आहे. खूप दिवसांनी यूट्यूबवर लेक्चर घेतो आहे. हळूहळू एक PSI, STI, ASO हे 3 पेपर, त्यानंतर ग्रुप सीचे 2 पेपर झालेले आणि मग नंतर आपण CSATच्या पेपरकडे येऊया. असं रोज एक पेपर आपण करू. ठीक आहे. तर पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करू आपण डायरेक्ट मॅथ रिजनिंगचा. या सेटमध्ये पहिल्यांदाच मॅथ रिजनिंग आलं होतं. तर पहिला प्रश्न बघा, सिलॉजिझमचा प्रश्न आहे. त्यामध्ये सांगितलं तुम्हाला काही पेन्सिल बंदूक आहेत. सोडवायची सगळ्यात सिंपल मेथड म्हणजे सर्कल काढून सोडवणे. काही पेन्सिल, ह्या पेन्सिल यातल्या काही पेन्सिल काय आहेत, बंदुका आहेत. तर बंदुका आहेत. काही बंदुका पेन आहेत, काही बंदुका पेन आहेत आणि काही पेन हे मारेकरी आहेत. अशी एकदम सिंपल पद्धतीने आकृती काढायला मी तुम्हाला सांगितलं प्रत्येक वेळी. ठीक आहे. अजिबात किचकटमध्ये जायचं नाही, एकमेकांच्या सर्कल घुसवायचे नाहीत जोपर्यंत ते सांगत नाहीत तोपर्यंत. जर ही सगळी विधानं सत्य पकडली तर अशी आपली आकृती तयार होईल. आता त्याच्यावरून निष्कर्ष बघायचे आहेत आपल्याला. निष्कर्षामध्ये 2 गोष्टी मी काय सांगतो. जर आपलं चूक आलं तर ते कायम चूक आहे, आपलं बरोबर आलं तर ते कुठली तरी वेगळी आकृती काढून चुकवायला बघायचं. ओके. आणि डेफिनेट ट्रू किंवा डेफिनेट फॉल्स अशा गोष्टी लागतात आपल्याला. तर ही आकृती आहे आपली. त्यामध्ये पहिला निष्कर्ष बघा, काही पेन्सिल पेन आहेत, काही पेन्सिल पेन. पेन्सिल इथं आहेत, पेन इथं आहेत. काहीतरी संबंध आहे का दोन्हीचा? दोन्हीचा काहीही संबंध नाही, त्यामुळे पहिलं चूक. दुसरं बघा, काही बंदुका मारेकरी आहेत, काही बंदुका मारेकरी. बंदुका इथं आहेत, मारेकरी इथं आहेत. काहीतरी संबंध आहे का नाही? आपलं चूक तर सगळ्यांचं चूक. तिसरं बघा, काही मारेकरी पेन आहेत. बघा, काही मारेकरी पेन आहेत. हे बघा, म्हणजे काही पेन मारेकरी आहेत म्हणजेच काय असतो, काही मारेकरी पेन आहेत. सिलॉजिझममध्ये फक्त हे एकच वाक्य व्हाईस वर्सा ट्रू असतं की काही पेन मारेकरी आहेत आणि काही मारेकरी पेन आहेत. हे एवढं एकच वाक्य व्हाईस वर्सा ट्रू असतं. बाकी कुठले व्हाईस वर्सा ट्रू नसतात. हे एक आणि एकही नाही वालं एक. ठीक आहे. ते शिकवताना मी तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे. त्यामुळे तिसरं आन्सर काय येणार आपलं? बरोबर, सी. तर चौथं काय बघा, काही मारेकरी बंदूक आहेत. मारेकरी आणि बंदूक काहीतरी संबंध आहे का नाही? आपल्यात चूक आलं की कायम चूकच पकडायचं ते. ठीक आहे. त्यामुळे हे पण चूक. म्हणजे आन्सर काय येणार? फक्त सी करेक्ट. समजतं इथपर्यंत सगळ्यांना? ओके. पुढे जाऊ आता आपण. सिलॉजिझम झाला. आता हा कोडिंग डिकोडिंगचा असा प्रश्न आहे. तर या प्रश्नामुळे मी त्या दिवशी लेक्चर घ्यायचं टाळतो जास्त करून, किंवा आन्सर की पण, कारण याचं उत्तर आयोगानं ऑप्शन नंबर 2 दिलं. पण आता तुम्ही बघा, आजपर्यंतचे सगळे कोडिंग डिकोडिंगचे प्रश्न बघा, आपण असं कधी लॉजिक लावत नाही. एकदा आपण एखाद्या ह्याला डिकोड केलं तर त्यानंतर परत प्रश्नात कशा पद्धतीने केले त्यानुसार अरेंज करून कधी उत्तर काढत नाही आपण कसं उत्तर काढतो की बाबा जे जसं ज्या सिक्वेन्सनं त्या सिक्वेन्सनं. मला काय म्हणायचं ते थोड्या वेळात कळून जाईल तुम्हाला. आता इथं बघा काय आहे, 725साठी $@ हा कोड आहे. 534साठी $, कॉपीराईट आणि स्टार हा कोड आहे. परत 231साठी T, कॉपीराईट आणि @. तर आपल्याला विचारले 375साठी काय असेल. तर सगळ्यात सोपी गोष्ट काय असते याच्यातली, कॉमन गोष्टी बघायच्या. आता पहिल्यामध्ये 5 आहे, दुसऱ्यामध्ये 5 आहे. तसं कॉमन काय, स्टार पण कॉमन आहे. त्यामुळे आपण काय म्हणू शकतो, 5 बरोबर काय येणार आहे आपलं? स्टार येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर अजून कुठं कॉमन आहे? हे 3 कॉमन आहे. ह्याच्यात कॉपीराईट कॉमन आहे. म्हणजे आपण काय म्हणू शकतो, 3 बरोबर कॉपीराईट. ह्या दोन्हीच्यातून बघा विचार करून. ठीक आहे. त्यानंतर आता 2 कॉमन आहे बघा. इथं पहिल्यात 2 कॉमन आहे, इथं पण 2 कॉमन आहे. आणि बाकीचे काय कॉमन आहेत? @ कॉमन आहे. म्हणजे 2ला आपण काय म्हणू शकतो? @ म्हणू शकतो. आता उरतंय काय, हे 2चं झालं, 5चं झालं, स्टार आणि @. तर 7 म्हणजे काय आलं आपलं? हॅश. पहिल्यावरून बघा ना, 2 म्हणजे आले आपले @. 5 म्हणजे आले आपलं स्टार. तर उरलंय काय मग? हॅश राहिले. मग 7 बरोबर काय असणार? हॅश असणार. आता आपल्याला काढायचं आहे कशाला? 3, 7, 5चं काढायचं आहे. तर 3 म्हणजे काय आपलं? कॉपीराईट. 3 म्हणजे काय आपलं? कॉपीराईट. मग 3ला कॉपीराईट लिहिलं. 7 म्हणजे काय आपलं? हॅश. 7 म्हणजे काय आपलं? हॅश. आणि 5 म्हणजे काय आपलं? स्टार. तर 3, 7, 5ला काय यायला पाहिजे? कॉपीराईट हॅश स्टार. ऑप्शन नंबर 1 यायला पाहिजे. आता बऱ्याच मुलांनी म्हणजे 50% मुलांनी सुद्धा हे आन्सर लिहिल्याचं ऑप्शन 2. काय केलं त्यांनी? आता इथं 7चं हॅश शेवटी दिले, 5चं स्टार सुरुवातीला दिले, मधलं मध्येच ठेवले, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे प्रश्नामध्ये परत काय आहे, हे 3ला कॉपीराईट आले तर कॉपीराईट शेवटी टाका, 5चं स्टार शेवटी आहे तर ते पहिल्यांदा घ्या. म्हणजे प्रश्नामध्ये असं केलं आहे म्हणून आपण परत डिकोड करायचं त्याला किंवा परत कोड करायचं आणि ऑप्शन नंबर 2 आन्सर लिहायचं. तर अशा पद्धतीनं कोडिंग डिकोडिंग चॅप्टर चालत नाही. तुम्ही आयोगाचेच आधीचे सगळे एक्झाम्पल घेतलेले बघा,
त्यांनी देताना कसं जरी दिलं असलं तरी जे उत्तर विचारतात ना, त्या विचारलेल्या उत्तरामध्ये ते आहे त्या सिक्वेन्सनंच आपण डिकोड करतो. त्यामुळे माझ्या मते याचा आन्सर 1 असायला हवं. पण हे आयोगाला समजावून पण ते समजावता येणार नाही, कारण ते लिहून वगैरे ते शक्यच नाही. त्यांना हा असं एखाद्या लेक्चरमध्ये सांगायला लागेल किंवा त्यांच्या आधीची 3-4 गणितं घेऊन सांगायला लागेल की तुम्ही त्या गणितांमध्ये असं केले नाही, मग बरोबर ह्याच गणितामध्ये असं कसं काय करताय. ठीक आहे. तर हे साधी एरर असू शकते ही उत्तर देण्याची, किंवा काय माहिती तसा विचार एखाद्याच पर्टिक्युलर गणितापुरता केला असेल, कारण आजकाल तर आयोगासोबत भांडून काही उपयोग होत नाही आहे. ठीक आहे. तर मी तर नंतर जरी कधी क्वेश्चन आला तरी अशाच पद्धतीनं सोडवणार, मी ऑप्शन 1 लिहिणार. पण आयोगाने याचा आन्सर ऑप्शन 2 दिलेला आहे. का दिलेलं आहे ते पण सांगितलं, पण कोडिंग डिकोडिंग चॅप्टर तशा पद्धतीनं वर्क होत नाही. तुम्ही आधीची कुठलीही एक्झाम्पल घेऊन बघा. पुढे, एका शाळेतील 2003 ते 2008 या 6 वर्षांच्या कालावधीत उत्तीर्णांची टक्केवारी अनुक्रमे 45, 56, 42, 61, 55 आणि 52 अशी आहे. 2003 ते 2008 या काळात या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण पण दिले त्यांनी. 2 3 4 3 2 3 आहे. तर 6 वर्षांची उत्तीर्णाची एकत्रित टक्केवारी, म्हणजे थोडक्यात इथं तुम्हाला त्यांचे मार्क्स पण दिलेत आणि मुलं किती होती ती पण दिलेत तुम्हाला. ठीक आहे. मग त्या पद्धतीने सरळ सरळ ॲव्हरेजचा प्रश्न आहे हा. तुम्हाला काय करायला लागणार, सरळ पहिल्यांदा हे कॅल्क्युलेशन 45 मार्क होते. 45 मार्क होते, त्यावेळी मुलं किती होती 2, म्हणजे असं 56चं 3, 42चं 4, 61चं 3, 55चं 2 आणि 52चं 3 अशा पद्धतीने तुम्हाला करायला लागणार. म्हणजे 45 गुणिले 2 अधिक 56 गुणिले 3 अधिक 42 गुणिले 4 अधिक 61 गुणिले 3 अधिक 55 गुणिले 2 अधिक 52 गुणिले 3, हे काय झाले, टोटल मार्क्स झाले. ठीक आहे. आणि आता टोटल मार्क्स भागिले टोटल स्टुडंट्स काढू आपण. किती आहेत, 2 अधिक 3 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 3 अधिक 2 अधिक 3, ह्याचं जे काय आन्सर येईल ते तुमचं काय असणार आहे, ह्याचं आन्सर असणार आहे. साधं गणित आहे, एका मिनिटात सगळ्याचे तुम्ही टोटल करून डिवायडेड बाय हे करून काढू शकता. ह्याचं आन्सर येते 51.47 समथिंग आन्सर येतं ह्याचं. भागाकार पण जास्त मोठा नाही. 3 2 5 4 9 9 3 12 12 2 14 14 3 17 17 भाग घालायचा. वर किती का आकडा असं ना, मग तुम्हाला 17चा पाडा येत असेल तर त्याच्यावरून 51.47 आणि 51 आलं तर त्याच्या आजूबाजूला काही जास्त मोठे आकडे, जवळजवळचे आकडे नाही आहेत, लांबचे आकडे आहेत. त्यामुळे याचा आन्सर येते 51.5 ॲप्रॉक्सिमेटली. ठीक आहे. मजा काय होती, हे समजणं इम्पॉर्टंट होतं की 45 आहेत तर 2 स्टुडंटचे आहेत, 56 आहेत तर 3 स्टुडंटचे आहेत, 42 आहेत तर 4 स्टुडंटचे आहेत, आणि त्यानुसार तुम्ही त्याचं ॲव्हरेज एकत्रित टक्केवारी काढू शकला असता. ओके. नंतर पुढचा प्रश्न, 8 भाग रसायन ए आणि 3 भाग पाणी यांचे मिश्रण केले आहे. जर त्यात 26 लिटर पाणी घातले तर मिश्रणातील रसायन ए हे त्यातील पाण्याच्या निम्मे होते. या मिश्रणातील रसायनाची लिटरची संख्या निवडा. तर कशा पद्धतीने करतो आपण हे गणित, जर नॉर्मल विदाऊट एक्स करायचं असेल तर तुमच्याकडे काय तरी गोष्टी, तुमच्याकडं ए आहे आणि तुमच्याकडं पाणी आहे, बरोबर. ए किती आहे तुमच्याकडं, 8 आहे आणि 3 भाग काय आहे, पाणी, 8 3 आहे. तुम्ही त्याच्यात काय मिक्स केले, पाणी मिक्स केले 26 लिटर, तर 26 आपण इथं लिहिलं. आता मला सांगा, नंतर ते झाले काय, पाण्याचे निम्मे होते, ते रसायन पाण्याच्या निम्मे होते, म्हणजे किती होणार, हे 1 आणि 2 येणार. करेक्ट. इथंपर्यंत आपण गणित केलं. सुरुवातीला 8 3 या प्रमाणात होतं, 26 लिटर पाणी मिक्स केलं 1 2 या प्रमाणात. तर मी तुम्हाला नेहमी काय सांगतो, आपण मिक्स काय केलं आहे, फक्त पाणी मिक्स केलं आहे. करेक्ट. आपण मिक्स काय केलं आहे, फक्त पाणी मिक्स केलं आहे. मग मला सांगा, फक्त पाणी मिक्स केलं आहे तर ए सोबत काहीतरी छेडछाड केली आहे का, नाही. म्हणजे एचं रेशो कायम कॉन्स्टंट राहायला पाहिजे. मग इथं 8 आहे तर इथं 1 राहून चालेल का, ह्याला पण 8 करू आपण. मग ह्याला 8 कसं करायचं, ह्या पूर्ण रेशोला जर 8 गुणलं तर काय फरक पडणार आहे का, नाही. 1 2 म्हणजेच काय असतं, आपण 8 16 असं पण म्हणूच शकतो की, कोण आपल्याला अडवणार आहे का, नाही. आता आपले रेशो ॲडजस्ट झाले. बघा, सुरुवातीला रेशो काय होता, 8 3 होता, आता रेशो काय 8 16 आहे. ए सोबत काय छेडछाड केली आहे का, नाही. म्हणजे 8 8च राहिलं की नाही, आणि रेशोचा मिनिंग पण चेंज नाही झाला. 1 2 म्हणजेच 8 16 असतं. पण पाणी काय झालं रे, पाणी काय झालं, 3 16 झालं. 3 16 झालं म्हणजे कितीनं वाढलं रे, 13नं वाढलं. 3 16 झालं म्हणजे कितीनं वाढलं, 13नं वाढलं. तर आपल्या भाषेत ते 13नं वाढले, त्यांच्या भाषेत ते कितीनं वाढले, 26नं. म्हणजे आपल्या 13ला ते कितीची किंमत करतायत, 26ची. मग आपल्या 13ला जर ते 26ची किंमत करत असतील तर आपल्या 1ला कितीची करतील, ते 2ची किंमत करतील. आपल्या 1ला ते 2ची किंमत. आता काय विचारले त्यांनी, मिश्रणातील रसायनाच्या लिटरची संख्या सांगा. मिश्रणातील रसायनाच्या लिटरची संख्या सांगा. तर
तर रसायन कुठलं आहे आपलं 8 आहे, तर आपलं 1 म्हणजे 2 आहे, तर आपलं 8 म्हणजे किती येणार 16. आपलं 8 म्हणजे किती येणार 16. मग हे असं करू शकतो 16. किंवा आपलं 3 म्हणजे किती येणार 6. कळतंय, समजतंय सगळ्यांना व्यवस्थित. तर अशा पद्धतीने आपण 16 करू शकतो. तुम्हाला एक्स घ्यायचा असेल तर एक्स घेऊन सुद्धा करू शकता. 8 कॉमन मल्टिपल पकडा एक काहीतरी आणि त्या पद्धतीने करू शकता. एक्सनं कसं करणार तुम्ही 8 रेशो कॉमन मल्टिपल जर एक्स पकडला तर काय येणार त्याच्यात की तुम्ही 26 लिटर पाणी टाकलं तर त्याचा रेशो फक्त चेंज करून तुम्ही नवीन रेशो करायचं की 1/2 असा रेशो तयार होतोय त्याचा. ठीक आहे, तर ही मेथड जास्त सोपी आहे त्याच्यापेक्षा, त्यामुळे ह्यानं करू शकता तुम्ही. परत PQRST आणि U ही चुलत भावंडे आहेत. कोणतीही 2 भावंडी सारख्या वयाची नाहीत, मात्र सर्वांची जन्मतिथी सारखीच आहे. सर्वात धाकटा 17 वर्षे वयाचा असून थोरला 22 वर्ष वयाचा आहे. बघा 17, 18, 19, 20, 21, 22 किती जण आहेत 6 जण. हे वय किती झाले 6 झाले. त्याने काय सांगितलं सर्वात धाकटा 17चा आहे 17चा लिहिला. सर्वात थोरला T हा 22चा आहे तर T हा 22चा लिहिला. U हा वयाने Q आणि S यांच्या मधला आहे. U हा वयाने Q आणि S यांच्या मधला आहे. जर आडवं लिहिलं कारण वर कोण खाली कोण अजून आपल्याला माहीत नाही. P हा Q पेक्षा मोठा आहे. P हा Q पेक्षा मोठा आहे. P ला वर लिहिलं Q ला खाली लिहिलं. R हा S पेक्षा मोठा आहे. R हा S पेक्षा मोठा आहे. R ला वर लिहिलं S ला खाली लिहिलं. आता जर Qचे वय 17 असेल तर Qचे वय 17 आले इथं. तर अनुक्रमे S व R यांच्या वयांची जोडी सांगा. S आणि R किती. आता Q मिळालं आपल्याला तर Q सोबत काय काय बघा. Q सोबत U आणि S आहे. Q, U आणि S. आता आपल्याला काय पाहिजे P हा Qच्या वर पाहिजे, मग मी इथं P लिहितो. आणि R हा Sच्या वर पाहिजे तर मी इथं R लिहितो. ठीक आहे, ह्या अशा पद्धतीने झालं. तर ह्याच्यावरून अजून काय काय करू शकतो आपण. इथं T येणार, इथं Q येणार, इथं U येणार, इथं S येणार. परत हे P वर पण लिहू शकतो कारण P फक्त आपल्याला Qच्या वर पाहिजे, किती पण वर असलं तरी चालतंय. आणि इकडं R पण असं लिहू शकतो. त्यामुळे हे 2 कॉम्बिनेशन ह्याचे होत आहेत. आता आपल्याला त्यांनी सांगितले काय S व R यांच्या वयाची जोडी. आता S किती आपला 19. S किती आला 19 आला आपला, बरोबर. 2 इथं 19 आला. आणि आता काय विचारले R किती आपला. ह्याच्यामध्ये 21 आहे आणि ह्याच्यामध्ये किती आहे 20 आहे. तर आपला आन्सर काय असणार आहे 19-21 किंवा 19-20, कारण ह्याची ह्या दोन्ही पॉसिबिलिटी होत आहेत. मग पर्यायामध्ये ह्या दोन्हीपैकी एकच असणार आन्सर कुठलं तरी. कुठलं आन्सर आहे आपलं 19-21 अशा पद्धतीचं आपलं आन्सर आहे. पुढे आणि हे शिकवत नाही आत्ता आपण. ठीक आहे, मी शिकवतो खूप हळू. हे आत्ता एक्सप्लेनेशन चाललं आहे फक्त. किंवा आता तुमचा अभ्यास वगैरे झाला, पेपर आला आहे ना परीक्षेला, म्हणजे प्रश्न आला हा परीक्षेला, तर तुमचा सगळा अभ्यास झाला आहे. फक्त तुम्हाला उत्तर कसं आलं वगैरे थोडीशी हिंट. त्यामुळे एवढ्या स्पीडनं चालले. शिकवायचं स्पीड माझं खूप कमी आहे याच्यापेक्षा. पुढे सौरभकडे त्रिकोणी व चौकोनी अशा 2 आकारांचे 25 कागद आहेत. त्रिकोणी आणि चौकोनी अशा 2 आकारांचे 25 कागद आहेत. त्रिकोणाला आपण T पकडू, चौकोन क्वाड्रिलॅटरचं Q पकडू. त्यांच्या कोणांची संख्या 88 आहे. तर त्यापैकी त्रिकोणी कागद किती आणि त्रिकोणांच्या कोणांची संख्या किती. कशाचा प्रश्न हे पहिल्यांदा कळलं पाहिजे. काय प्रश्न हा द्विचलीय समीकरणाचा हा प्रश्न आहे. द्विचलीय समीकरणाचा प्रश्न हा. मग आता आपण काय करू 2 इक्वेशन तयार करू. आता त्रिकोण आहेत तर त्रिकोण प्लस चौकोन म्हणजे क्वाड्रिलॅटरल किती आहेत टोटल 25 कागद आहेत. तर त्रिकोण प्लस चौकोन किती आले 25 आले, बरोबर. आता त्यांच्या कोणांची संख्या, त्रिकोणाला किती असतात कोण 3, तर 3 त्रिकोण प्लस 4 चौकोन यांची एकूण संख्या किती आहे 88, बरोबर. आता आपल्याला काही त्रिकोणी कागद काढायचे म्हणजे T काढायचं आपल्याला, बरोबर. T काढायचं आपल्याला. मग आता कसं करतो ह्याला 3 न गुणूया आपण. ह्या सगळ्या इक्वेशनला 3 न गुणू. मग किती येते हे 3T प्लस 3Q इज इक्वल टू 75. सगळ्याला गुणायचं. बरेच जण इकडं गुणायचं विसरतात. आणि आता हे काय करायचं मायनस करायचं फक्त. 3Tला 3T गेले, 4Q मायनस 3Q Q आलं आणि 88 मायनस 75 किती आलं 13. तर क्वाड्रिलॅटरल आपले किती झाले 13. आपल्याला क्वाड्रिलॅटरल विचारलेत का नाही, ट्रायंगल विचारलेत, त्रिकोण विचारलेत आपल्याला, बरोबर. तर क्वाड्रिलॅटरल 13 आहेत, एकूण 25 आहे. तर काय आन्सर येणार मग त्रिकोण किती येणार 12 येणार. त्रिकोण 12 आले. त्रिकोण 12 आले, प्रत्येक त्रिकोणाला 3 कोण असतात. तर अँगल किती येणार त्रिकोणाचे अँगल किती येणार 12-36. 12-36 ऑप्शन नंबर 3. कळालं इथपर्यंत सगळ्यांना. ओके, पुढचा. आता हा सगळ्यात अवघड प्रश्न होता ह्या पेपरला आलेला आणि याचं उत्तर तसंही निघत नाही. ठीक आहे, मी सगळे परम्युटेशन कॉम्बिनेशन करून बघितले, मला तरी उत्तर निघालं नाही. ज्याला कोणाला निघालं असेल त्यांनी प्लीज कमेंटमध्ये टाका. तरी मी तुम्हाला हा प्रश्न कशा पद्धतीनं सोडवायचा आहे तेवढं तरी सांगेन. आणि उत्तर का निघत नाही, माझं रिझन उत्तर न निघण्याचं काय ते पण तुम्हाला मी सांगेन. ठीक आहे, आपल्याकडे दोन ग्रुप आहेत. आपल्याकडे 2 ग्रुप आहेत. एक आहे साहिल आणि नुरी, ही सख्खी भाऊ बहीण आहेत. साहिल भाऊ म्हणजे साहिल पुरुष आणि नुरी त्याची बहीण. परत इकडं अजून एक आहे आपल्याकडे पन्नू आणि नान्सी. हे
ठीक आहे, ही भावंड आणि ही भावंड अशी 2 भावंड आहे, 2 भावंडांचा ग्रुप आहे आपल्याकडे. आता त्यांनी 2-3 कंडिशन सांगितले. एक कंडिशन त्यांनी काय सांगितले बघा, फक्त पहिल्या सामन्यातील 2 खेळाडू भावंडे आहेत. ठीक आहे, फक्त पहिल्याच सामन्यात भावंडांसोबत खेळतात. नंतर पहिल्या सामन्यात हरलेला खेळाडू पुढच्या सामन्यासाठी बाद केला, जिंकलेला खेळाडू नंतरचा सामना खेळला. ठीक आहे, याप्रमाणे 3 सामने झाले. आता नुरी व तिचा भाऊ यांनी दुसऱ्या भावंडांच्या जोडीपेक्षा जास्त सामने जिंकले. नुरी आणि तिचा भाऊ साहिल म्हणजे ह्यांनी जास्त जिंकलेत. आणि अजून एक गोष्ट काय विचारले त्यांनी, मुलांनी एकच सामना जिंकलाय, बॉईजनं एकच जिंकलाय आणि गर्ल्सनं 2 जिंकलेत, कारण एकूण 3 सामने झालेत ना, तर मुलींनी 2 जिंकले. तर तिसरा सामना जिंकलेली व्यक्ती. आता सगळे परम्युटेशन कॉम्बिनेशन आपण करू. बघा काय, सगळ्यात पहिल्यांदा साहिल आणि नुरीच्या जोडीनं एक एक्स्ट्रा सामना जिंकलाय पन्नू आणि नान्सीपेक्षा. तर आपण पहिल्यांदा काय करू, साहिल आणि नुरीला आणू. साहिल आणि नुरीची एक हे घेतली आपण, स्पर्धा झाली. ठीक आहे, त्यातून काय म्हणतोय मी की बाबा साहिल जिंकला, त्यातून मी काय म्हणतोय साहिल जिंकला किंवा नुरी जिंकली म्हणू आपण, त्यातून नुरी जिंकली. आता जर ह्यातून नुरी जिंकली असेल तर नुरीसोबत नंतर मी पन्नूला खेळायला आणलं, बरोबर. तर परत पण मी काय म्हटलं की ह्याच्यातून परत नुरी जिंकली. ओके, आता जर मी ह्याच्यात उरला कोण, नान्सीचा खेळाडू आणला, तर ह्याच्यात दोन्हीपैकी एक कोणतर जिंकला असेल. जर समजा नान्सी जिंकली तर होतंय का इथं नुरी नान्सी, तिन्हीच्या तिन्ही सामने कोण जिंकतात, तिन्हीच्या तिन्ही सामने मुली जिंकतात. आपल्याला तसं हवं आहे का नाही. आपण एक कंडिशन सॅटिस्फाय केली याच्यात की साहिल आणि नुरीनं किती, ह्यांच्या ग्रुपनं 2 सामने जिंकले आणि नान्सी आणि पन्नूच्या ग्रुपनं 1, म्हणजे ह्यांनी एक सामना जास्त जिंकला, हे आपण प्रूव्ह केलं. पण सगळे सामने स्त्रिया जिंकतात, त्यामुळे हे काय येणार नाही. मग आता आपण चेंज करू याच्यामध्ये चेंज काय करणार, आता साहिल आणि नुरीच ठेवू पहिल्यांदा. आणि आता आपण काय करू, साहिल जिंकला पकडू. आता साहिल जिंकला असं पकडू आपण. जर साहिल जिंकला असेल आता, तर साहिलसोबत आता परत मी काय घेतो, पन्नू घेतो. साहिलसोबत पन्नू घेतो किंवा साहिलसोबत नान्सी घेतो. आता मुलांना एकच सामना जिंकवायचा, साहिलने एक जिंकला, आता पुढचा सामना नान्सीला जिंकवायला लागेल मला. आता नान्सीसोबत खेळायला कोण येणार, पन्नू. पण असं चालतच नाही आहे. त्यांनी काय सांगितलं आहे, फक्त पहिल्याच सामन्यात भावंड खेळतात. मग इथं पहिला सामना झाला, आता पन्नू आणि नान्सीचे आपण मॅच लावूच शकत नाही. त्यामुळं हे तुम्ही आता सेम जसं ह्या दोघांसोबत घडलं, सेम तसं ह्या दोघांसोबत घडणार आहे. त्यामुळे याचा आन्सर काही निघणार नाही असं मला वाटतंय. याचा आन्सर जास्तीत जास्त साहिल निघू शकतं, असं निघू शकतं. पण त्याला पण सगळ्या कंडिशन लावून तुम्ही 4थी 5व्या कंडिशनला ते तयार निघेल. पण जास्त करून ह्याचं, आणि तसं साहिल आन्सर ह्यांनी दिलं नाही, साहिल और पन्नू अशा पद्धतीचं त्यांनी आन्सर दिलेलं आहे. ठीक आहे, नेक्स्ट. माझ्या मते हे नाही सुटणार आहे क्वेश्चन हा, आणि त्यांनी ह्याचं उत्तर नान्सी दिलं आहे. नान्सी तर उत्तर कधीच नाही येऊ शकणार याचं. ठीक आहे, नेक्स्ट. आता बघा, चलभा स्तंभाच्या जवळ राहणारे लोक या स्तंभातून होणारी प्रारणे स्वतःच्या आरोग्याची हानी पोहोचवतील या विवंचनेत असतात. चलभाष यंत्रे स्वतःच करत असलेला प्रारण उत्सर्ग धोक्याच्या पातळीचा असतो, म्हणजे मोबाईल. आणि एका अहवालाने मुलांना गरज नसताना त्यावर बोलण्यापासून परावृत्त केली पाहिजे अशी शिफारस केली, म्हणजे मोबाईलवरून नाही बोलायचं मुलांनी असं सांगितलं एका अहवालात. स्तंभातून होणारा प्रारणाचा उत्सर्ग चलभाष यंत्राच्या तुलनेत कमी असतो, म्हणजे त्या पोलपासून कमी होतो त्या मोबाईलपेक्षा, म्हणजे मोबाईलमध्ये जास्त होऊ शकतो असं म्हणायचं त्यांना. या बाबतीत यंत्रावरच्या बोलण्याचे काही सेकंद हे या संदर्भात 24 तासांच्या स्तंभ संपर्क इतके असतात. ठीक आहे, एक्स्ट्राची माहिती दिली. थोडक्यात त्यांना तेच सांगायचं की मोबाईलवरून जास्त होतं पोलपेक्षा. या दोन्ही स्रोतांकडून होणारी ही प्रारणे आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्वांनुसार धोक्याच्या मानलेल्या पातळीच्या खाली असतात. दोन्हीची पण धोक्याच्या पातळीच्या खालीच आहेत. पण ही मार्गदर्शक तत्वे जोखमीची पातळी अचूकतेने प्रतिबिंबित करतात काय याची खात्री आत्तापर्यंत तरी कोणीही दिलेली नाही. आता त्यांनी काय सांगितलं, वरील परिच्छेदावरून काढता येईल असे सर्वात उचित अनुमान ठरेल असे विधान निवडायचं आपल्याला. सर्वात उचित अनुमान कुठलं निघतंय. ठीक आहे, तर बघा, चलभाष यंत्रे वापरणारे लोक स्वतःच्या आरोग्याला जोखीमात टाकतात असं काही नाही आहे, कारण ते धोक्याची पातळी आहे का नाही अजून हेच फिक्स आपल्याला माहीत नाही. ठीक आहे, त्यामुळे ह्याचं तर काही येणार नाही तसा संबंध. नंतर, जर चलभाष यंत्राचा व्यापक उपयोग आरोग्याला हानिकारक नसेल तर स्तंभातून होणारे प्राण धोकादायक असणे शक्य नाही. आता हे करेक्ट येऊ शकतं, ह्याचं येऊ शकतंच म्हणतोय मी बरं का. अजून जर चलभाष यंत्राचा व्यापक उपयोग आरोग्याला हानिकारक नाही, म्हणजे मोबाईलचाच उपयोग हानिकारक नाही, कारण जे मोबाईलमधून जास्त येतात, तर स्तंभातून होणारं तर शक्यच नाही, कारण त्याच्यातून तर अजून कमी येते. त्यामुळे आपण तसं बरोबर म्हणू शकतो. आणि धोकादायक असणे शक्य नाही, शक्यताच सांगितलं त्यांनी पण. तिसरं,
आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वे कमी पातळीच्या प्राण्यांपासून आरोग्याला असणाऱ्या धोक्याला कमी लेखतात, असं काही त्यांनी सांगितलेलं नाही. कोण कमी लेखतंय वगैरे असं काही बोललेलं नाही आहे कशात. तर चलभाष स्तंभाच्या जवळ राहिल्यामुळे आरोग्याला असलेला धोका चलभाष यंत्राच्या वापरापासून असलेल्या धोक्याच्या तुलनेत कमी आहे. हे माहीतच नाही आपल्याला. धोका किती होतं हे माहीत नाही, कारण काय सांगितलंय, दोन्ही स्रोतांकडून जी प्राणी आहेत ना ती धोक्याच्या मानलेल्या पातळीच्या खालीच असतात. म्हणजे दोन्हीमुळे धोका खालीच आहे. समजा 5च्या खाली आहे, 5 ही धोक्याची पातळी आहे, दोन्हीचा धोका 5च्या खाली आहे. पण तो 5च्या खाली 4 आहे, 3 आहे, 2 आहे, 2 आहे, 1 आहे, 4 आहे, काय माहीत आहे का नाही. त्यामुळे त्यांच्यातलं कंपॅरिझन आपल्याला माहीत नाही. त्यामुळे आणि ह्यांनी तर डायरेक्ट ट्रीटमेंट केले, कमी आहे म्हणजे एकदम निश्चितच करून टाकलं डेफिनेट. तर डेफिनेट तर काय ह्याच्यात सांगितलेलं नाही. त्यामुळे त्यातल्या त्यात आपण काय म्हणू शकतो, 8चा पर्याय 2 योग्य आहे, कारण त्यांनी शक्यता वर्तवली आहे की धोकादायक असणे शक्य नाही. ठीक आहे. नेक्स्ट, 3 वर्षाच्या अंतराने जन्मलेल्या 5 मुलांच्या वयाची बेरीज 50 वर्ष आहे. तर सर्वात लहान मुलाचे वय निवडा. तर सर्वात लहान मुलाचे वय निवडायचं आहे. 3 वर्षाच्या अंतराने जन्मलेलं. तर पहिल्याचं x पकडू, दुसऱ्याचं x+3 पकडू, परत x+6 पकडू, x+9 पकडू आणि परत x+12 पकडू. म्हणजे बघा 1, 2, 3, 4 आणि 5 पोरं झाली. आता ह्यांची बेरीज किती म्हटले त्यांनी, 50 आहे. तर 5ची बेरीज किती झाली, 5x. ठीक आहे, 5xची बेरीज 5x. 6 3 9, 9 9 18, 18 12 30. 5x+30 इज इक्वल टू काय येणार, 50. मग 5x इज इक्वल टू काय येणार, 50 - 30 किती आलं, 20. मग x बरोबर काय आलं, 20/5 4. x इज इक्वल टू 4. x इज इक्वल टू 4 म्हणजे काय, सर्वात लहान मुलाचे वय काय झालं, 4 झालं. ठीक आहे, सोपा होता हा प्रश्न. फक्त बऱ्याचदा घोळ काय होतो, मुलं डायरेक्ट असं करायला जातं, 3 वर्षाच्या अंतराने 5 मुलं जन्मले तर 5 त्रिक 15, मग 15च करत बसणार. हे खरं हे 3 6 9 12 असं 30 होत असतं ते. हे एवढे गोष्ट लक्षात ठेवायची. आता हा सगळ्यात सोपा प्रश्न म्हणू शकतो. मी नेहमी सांगतो की दिलेलं विधान जर त्यांनी सत्य पकडायला सांगितलं किंवा दिलेलं विधान जे असतं तेच जर ऑप्शनमध्ये रिपीट झालं तर डोळे झाकून त्यालाच बरोबर लिहायचं, दुसरं काही बरोबर नाही. कारण तेच सांगतायत आणि तेच देत आहेत. म्हणजे इथं बघा कसं झालं, बराच महाग असला तरी मोबाईल ही चैनीची वस्तू नाही. बराच महाग असला तरी मोबाईल काही चैनीची वस्तू नाही. म्हणजे त्यांनी सांगितले मोबाईल चैनीची वस्तू नाही आहे. आणि वरील विधानावरून खाली कोणता निष्कर्ष काढता येऊ शकतो, त्यांनीच सांगितले मोबाईल चैनीची वस्तू नाही, मोबाईल ही चैनीची वस्तू नाही. 10चं काय येणार, ऑप्शन नंबर 4. कळालं का, ह्याच्यात जास्त डोकंच लावायचं नाही. आहे असं विधान रिपीट होत असेल तर ते करेक्टच असणार आहे. एक टोला दर 18 मिनिटानंतर वाजतो, दुसरा टोला दर 24 मिनिटानंतर वाजतो, तिसरा टोला दर 32 मिनिटानंतर वाजतो. जर हे तीनही टोले सकाळी 8 वाजता एकत्र वाजले तर त्यानंतर पुन्हा ते एकत्र वाजण्याची वेळ निवडा. पहिला 18 नंतर वाजतोय, दुसरा 24 नंतर, तिसरा 32. कशाचं एक्झाम्पल आहे, लसावीचं एक्झाम्पल आहे. लसावी मसावीमधल्या लसावीचं एक्झाम्पल आहे. लसावी काढू मग ह्याचा 2 × 3 × 3, 3 त्रिक 9 2 18 होतं आहे. परत 2 × 2 × 2 × 3, 3 2 6 2 12 2 24 होतं आहे. परत हे 5 वेळा 2 असणार आहे, कारण 2चा 5 भागात 32 असतो. ठीक आहे, लसावी काढायचं आहे. कसा काढतो लसावी, आपण 3 घातलं कॉमन एकदा घेतो, म्हणजे 3 2 पैकी एकदाच घेतलं. परत ह्या दोघातलं एकदा घेतलं, ह्या दोघातलं एकदा घेतलं 2, ह्या दोघातलं एकदा 3 घेतलं आणि आता उरलेले हे 3. ह्या दोघातलं असं कॉमन नसतं, हे वरच्या खालचं कॉमन पाहिजे आपल्याला. हे 2, हे 2. किती आलं, 2 2 4, 4 2 8, 3 त्रिक 9, 9 चौक 36, 36 × 8, 8 सक 48, 4 8 त्रिक 24 आणि 4 28. 288 मिनिटांनी ते परत एकत्र वाजतील. बरोबर, हेच तर असते गणित. तर 288 म्हणजे काय, 240 आणि 48, 240 आणि 48, 240 म्हणजे 4 तास, 48 मिनटं म्हणजे 48 मिनटं, म्हणजे 4 तास 48 मिनिटांनी पुन्हा ते एकत्र वाजतील. आता मला सांगा, तीनही टोले सकाळी 8 वाजता एकत्र वाजले तर अजून 4 तास 48 मिनटं म्हणजे 8 आणि 4 12, 12 वाजून 48 मिनिटांनी ते एकत्र वाजतील. ऑप्शन नंबर 2 हे याचा आन्सर आलं. पुढे आलेखाचा प्रश्न हा पण खूप सोपा आहे, जास्त काही विशेष अवघड नाही. पुढील एक आलेख एका विक्रेय वस्तूच्या मासिक किमती दाखवतो. दाखवलेल्या माहितीचा उपयोग करून पर्यायातील चुकीचे, हे जरा नीट वाचत चाला रे, नाहीतर पहिलाच ऑप्शन वाचून आपण करेक्ट करायचं, चुकीचं विधान सांगायचं. आता ऑक्टोबर नोव्हेंबर दरम्यान विक्रेय वस्तूच्या किमतीत सर्वात जास्त बदल झाला. आता ऑक्टोबर कुठं आहे, इथं आहे. नोव्हेंबर कुठं आहे, इथं. हे बघा सगळ्यात टोकाचं आहे, खाली आहे. हेच सगळ्यात जास्त बदल असणार आहे, पहिला करेक्ट जवळजवळच्या मंथमधला. आता सप्टेंबर ऑक्टोबर घेतलं तर हे कमी असणार ना, किंवा कुठलाही सलगचा महिना घ्या, हा कमी असणार. दुसरं बघा, जानेवारी फेब्रुवारी दरम्यान विक्री वस्तूची किमती काहीशा स्थिर होत्या. जानेवारी ते फेब्रुवारी बघा, हे जरा स्थिरच आहे की नाही.
जानेवारी ते फेब्रुवारी हे बऱ्यापैकी स्थिरच आहे, काहीशा, त्यांनी पण काहीशा असं म्हटलं आहे. तिसरं, फेब्रुवारीनंतर विक्री वस्तूच्या किमती 40 रुपयांपेक्षा कमी होतील अशी अटकळ बांधता येते. काय म्हटलं त्यांनी, फेब्रुवारी महिन्यानंतर विक्री वस्तूच्या किमती 40 रुपयांपेक्षा, आता हा फेब्रुवारी आहे, इथंपर्यंत येतं आहे बघा हे. तर आता मला सांगा 40 रुपयांपेक्षा कमी होतील का रे? नाही, हे आधीच 40च्या वर आहे आणि इवन हा ग्राफसुद्धा वरच चालला आहे बघा, दिसतोय का, हा ग्राफसुद्धा असा वर चालला आहे, हा वर जाणार आहे ग्राफ, वरची पोझिशन चालली आहे याची. ठीक आहे, त्यामुळे हे चूक आहे, 40च्या खाली काय येणार नाही ते. नंतर चौथं काय, सप्टेंबर महिन्यात वस्तूची किमती 30 ते 40 दरम्यान कुठेतरी होत्या. तर सप्टेंबर महिन्यातून जर वर लाईन मारली अशी आपण, तर हे येतं 30 ते 40मध्येच आहे की, हे 30 ते 40मध्येच आहे, त्यामुळे चौथं पण करेक्ट आहे आपलं. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 काय येणार आपला, रॉंग येणार आहे. नेक्स्ट, डायरेक्शनचा प्रश्न आहे, सोपा आहे हा पण, जास्त काही अवघड नाही आहे. तर काय सांगितलं, अमेय मंदिरापासून 8 किलोमीटर चालत गेला. अमेय मंदिरापासून 8 किलोमीटर चालत गेला, मंदिरापासून 8 किलोमीटर चालत गेला. नंतर त्या डावीकडे 3 किलोमीटर चालला, डावीकडे 3 किलोमीटर चालला, इकडं असा चालला 8 किलोमीटर, आता डावीकडे 3 किलोमीटर. परत काय म्हटले, त्या ठिकाणाहून परत डावीकडे 12 किलोमीटर गेला, म्हणजे हे 8 तर इथंपर्यंत आलं आणि हे परत 4 गेला, बरोबर असं आलं. तर आता काय विचारले, तर मंदिरापासून किती अंतरावर आहे, म्हणजे आता हे इथं होतं सुरुवातीला, आता इथं येतो, आपल्याला हे अंतर विचारले. मग ह्यासाठी हा ट्रायंगल आपण तयार करू शकतो. मग समजा ए, बी आणि सी असं तयार केलं, तर आपल्याला ए सी काढायचं आहे. मग तो काय आपला काटकोन त्रिकोण बनला आहे आणि आपलं आयुष्यभराचं हेच त्यांच्याकडे त्रिकुट आहे असं वाटायला लागलं मला MPSCकडे, दुसरं काही विचारतच नाहीत. आता ही पॅरलल लाईन आहे, हे 3 आहे, तर हे काय असणार 3, 3, 4 आणि त्रिकुट काय असणार मग 3, 4, 5चं त्रिकुट असतं. किंवा तुम्हाला सोडवायचं असेल तर AC² = AB² + BC². AB किती आहे आपला 3 आहे, 3चा स्क्वेअर प्लस BC किती आहे 4 आहे, 4चा स्क्वेअर, तर 9 + 16 किती आलं 25. 25 काय आला आपला AC² आला, पण AC काय आला मग 5. आणि एवढं करायची गरजच नाही, सगळ्यांना माहिती आहे की 3, 4, 5 हे पायथागोरसचं एक त्रिकुट असतं, ट्रिपलेट असतं. ठीक आहे, त्यामुळे AC काय असणार 5. तो मंदिरापासून किती अंतरावर आहे, 5 किलोमीटरवर आहे. नेक्स्ट, P ही यांची पत्नी असून S ही Pची नणंद आहे. बघा, P ही यांची पत्नी आहे, P ही यांची पत्नी आहे. सर्कल करतो म्हणजे ती स्त्री असती, चौकोन करतो म्हणजे तो पुरुष असतो. पत्नी आहे म्हणून, कपल आहे म्हणून मध्ये मी अधिक चिन्ह दिले. S ही Pची नणंद आहे, S ही Pची नणंद आहे. नणंद म्हणजे काय, नवऱ्याची बहीण, मग ही S झाली. ठीक आहे, S ही Pची नणंद आहे, नवऱ्याची बहीण झाली. आता काय म्हटले, R हा Pचा मुलगा आहे, R हा Pचा मुलगा आहे, तसेच T हा यांचा मुलगा आहे, T हा यांचा मुलगा आहे. आता काय विचारले, एसचे टीशी नाते काय. नेहमी सांगतो मी, हा प्रश्न शेवटचा जो प्रश्न आहे तो इंग्लिशमध्ये वाचायचा. हाऊ इज एस रिलेटेड टू टी, म्हणजे एसला टी काय म्हणणार. हाऊ इज एस रिलेटेड टू टी म्हणजे काय, एसला टी काय म्हणणार. टी काय म्हणणार एसला, वडिलांची बहीण आहे त्याच्या, पप्पांची बहीण, वडिलांची बहीण म्हणजे कोण असते ती, आत्या असते आपली. टीची एस आत्या, एस आत्या म्हणून तो तिला हात मारेल. सो हाऊ इज एस रिलेटेड टू टी, एस इज आत्या ऑफ टी. ठीक आहे, लास्ट क्वेश्चन याचा. पश्चिम युरोपीय समाजातील वंशभेदाविरोधातील चळवळ आता जोर पकडत आहे. याला आता व्यापक मान्यता मिळाली आहे. व्यापक स्थलांतराच्या परिणामी विविधतेला आणि बहुसांस्कृतिकतेला मुक्त द्वार देणारे समाज अल्पसंख्यक समूहांना भोगावा लागणारा भेदभाव कमी व्हायला हातभार लावत आहेत. दुर्दैवाने वंशभेद अजूनही अस्तित्वात आहे. वांशिक भेदभाव असंतोष निर्माण करतो आणि समाज वस्त्राच्या नाजूक अशा विणीची मोडतोड करतो व यामुळे देशाचा लवचिकपणा अस्थिर होण्याची शक्यता असते. एवढं मोठं दिलंय, समजलं नाही समजलं काही फरक पडत नाही. 2 वाक्यांना अंडरलाईन केल्या, 2 वाक्य परत वाचायची. दुसरं वाक्य काय सांगितलंय, वांशिक भेदभाव असंतोष निर्माण करतो, काहीतरी परिणाम घडतोय. समाजवस्त्राच्या नाजूक अशा विणीची मोडतोड करतो, परिणाम घडला. यामुळे देशाचा लवचिकपणा अस्थिर होण्याची शक्यता असते, काहीतरी घडण्याची शक्यता आहे म्हणजे परिणामच आहे. म्हणजे आपण काहीही करा, दुसरं वाक्य हे नेहमी काय परिणाम आहे. आता पहिलं वाक्य बघा काय, पश्चिम युरोपीय समाजातील वंशभेदाविरोधातील चळवळ आता जोर पकडत आहे. याला आता व्यापक मान्यता पण मिळाली. मग हे सगळं का घडतंय, हा जो 2 नंबरचा परिणाम टाळायचा आहे, 2 नंबरच्या वाक्याचा, तो परिणाम टाळण्यासाठी घडत काय आहे, पहिलं वाक्याचं इनिशिएटिव्ह घडलेलं आहे. चळवळ येते आहे, तिला जोर पण पकडला जातो आणि तिला मान्यता पण मिळते. म्हणून आपण काय म्हणू शकतो की दुसऱ्या विधानातील परिणाम टाळण्यासाठी पहिल्या विधानातील कृती केली जात आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे हा PSI 2021चा पेपर होता. पेपर 2 जो म्हणतो त्याच्यात 15 प्रश्न
येतं. गणित बुद्धिमत्ता नीट करायचं असेल तर एज्युकल्चर या ॲपवर जाऊन माझे कोर्सेस तुम्ही जॉईन करू शकता. ठीक आहे. हे शिकवायची पद्धत अशी आहे, पण शिकवायचं स्पीड असं नाही आहे. हे जे शॉर्टकट वाटत असेल तुम्हाला, लवकर आन्सर कळत असतील, येत असतील, तर त्यासाठी मी वेगळ्या पद्धतीने शिकवलेलं आहे, फॉर्म्युला न वापरता. आणि ते स्लो असतं. हे आपले एक्सप्लेनेशनचे व्हिडिओ आहेत, म्हणून हे आत्ता ह्या स्पीडनं आपलं चाललेलं आहे. आणि हा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचं मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे की बाबा ह्याचं उत्तर साहिल फक्त येऊ शकतं, बाकी दुसरं कसं काही येऊ शकणार नाही. आयोगाने याचं उत्तर नान्सी दिले, ते तर कधीच येणार नाही. साहिल याचं उत्तर येऊ शकेल. ठीक आहे. ते मी त्याचा एक सेपरेट व्हिडिओ, म्हणजे आपल्या 2 कंडिशन आहेत ना, याच्या 2 कंडिशन आहेत, साहिल, नुरी, पन्नू, नान्सी. तर ह्याच्या 4 पॉसिबिलिटी होतात, याच्या 4 पॉसिबिलिटी होतात. अशा 8 पॉसिबिलिटीतून याचं उत्तर साहिल येऊ शकतं. ठीक आहे. पण ज्यांना याचं उत्तर नान्सी पण काढता आलं असेल त्यांनी मला अभिषेक ठिगळे या टेलिग्राम चॅनलवर सांगू शकता, टेलिग्राम आय डीवर माझ्या. तुम्ही उत्तर दिलं तरी चालेल. मला तरी जमलेलं नाही, मी खूप ट्राय केला, पण तुम्हाला येत असेल तर सांगू शकता. ठीक आहे. धन्यवाद.